नागपूरमध्ये दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंगला अभूतपूर्व विरोधानंतर अखेर कामाला स्थगिती देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत तशी घोषणा केली। दरम्यान दुपारी शेकडोंच्या संख्येने अनुयायी यांनी पार्किंगचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि आक्रमक पवित्रा घेतला। बांधकामाची तोडफोड आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला। अंडरग्राउंड पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाच्याला धोका पोहोचेल अशी आंदोलकांची भूमिका आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दीक्षाभूमीवर धाव घेत अनुयायांना समजवण्याचा प्रयत्न केला। अखेर कामाला स्थगिती मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला। जवळजवळ 200 कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत। जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते। जे काही लोक आहेत, आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील, यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समवेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल। ज्या दीक्षाभूमीवर भारताचे संविधान विधाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती, त्या ठिकाणी काहीतरी बांधकाम अंडरग्राउंड पार्किंगचं सुरू आहे आणि लोकांनी मोर्चा काढून त्या ठिकाणी लोक गेलेत, तोडफोड सुरू आहे। स्मारक समितीने लोकांच्या विचार भावनांचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे। मला तरी वाटतं की त्या बांधकामामुळे दीक्षाभूमीच्या स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण झालाय, स्ट्रक्चरला धोका निर्माण झालाय। एक मोठा खेळ त्या ठिकाणी खेळला जातोय, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।